या मनुवादी जातीवादी भाजपा सरकारने आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री वनवासी देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या छाताडावरती एक जी.आर. लादला। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझा आदिवासी विद्यार्थी पेटून उठलेला आहे। त्या जी.आर.ला विरोध मी पण केला, मी पत्रव्यवहार केला। तो पत्रव्यवहार पण माझ्याकडे, पुण्याचे पण मुलं आले होते, नागपूरचे पण मुलं आले होते त्या दिवशी मुंबईला। त्या दिवशी मुंबईला मीटिंगला मी पण होतो, परंतु मला तिथे काही गोष्टी आवडल्या नाही, त्यामुळे मी निघून आलो। परंतु जेव्हापासून 2014 पासून तर आजपर्यंत मनुवादी जातीवादी भाजपा सरकार सत्तेवरती आलंय, तेव्हापासून आदिवासींची आश्रमशाळा बंद करायचं धोरण आखलेले आहे। तेव्हापासून आदिवासींचे वसतिगृह बंद करायचं धोरण आखलेले आहे। कारण आज आदिवासी समाज शिकतोय कुठेतरी या मनुवाद्या जातीवाद्यांच्या पोटात दुखायला लागलेले आहे। आपले मुलं शिकले तर त्यांनी नोकऱ्या लागू नये, त्यांनी बिझनेस करू नये, कारण आज या भारत देशाचा मालक जागृत झालेला आहे। ते त्या वनवासी देवेंद्र फडणवीसला ते अजिबात सहन होत नाही आणि त्यांचे गुलाम आपण निवडून दिलेल्या आदिवासींच्या आरक्षित जागेवरती 25 आमदार 4 खासदार हे गुलाम त्या वनवासी देवेंद्र फडणवीसचे तळवे चाटतात, म्हणून ही वेळ आलेली आहे। आज जेवढा जबाबदार वनवासी देवेंद्र फडणवीस आहे, तेवढेच जबाबदार आदिवासींचे आमदार खासदार हे आपण समजलं पाहिजे। आणि खऱ्या अर्थाने आपल्याला जर न्याय पाहिजे असं, जसं आपण या बीजेपी सरकारच्या विरोधात लढतोय, तसंच आपण निवडून दिलेल्या आमदार खासदारांच्या छाताडावरती मी बसलं पाहिजे। तर ते गुलाम झालेले आमदार विधान भवनामध्ये आवाज उठवतील आणि दिल्लीमध्ये संसदेत आवाज उठवतील। अरे कोण आहे तुमच्यासाठी लढणारा? एक सुद्धा आमदार, एक सुद्धा खासदार लढत नाही। ही वेळ आज आलेली आहे। याला कारणीभूत फक्त आदिवासींचे आमदार खासदार आहेत। त्यांना कधी जाब विचारणार आपण? त्यांनाही जाब विचारला पाहिजे भाऊ आपण। जोपर्यंत घरबेदी लोकांना जाब विचारत नाही, तोपर्यंत त्यांच्या अंगातलं रक्त कधी सळसळणार नाही। कारण ते सुस्तारासारखे झोपेत आदिवासी समाजावरती वेगवेगळ्या प्रकारचे वेगळे संकट आलेत। आज आपण बघा जुन्नर साईडला त्या वनवासी गौतम आदेचा प्रकल्प येतोय, त्याला विरोध केला। मी तिथे गेलो होतो। 21 तारखेची सुनावणी रद्द केली त्या जुन्नर तालुक्यातील सर्व आदिवासी बांधवांना सोबत। हे सोपने हळूहळू पूर्ण सह्याद्री विकली जाईल, हळूहळू तो सातपुडा विकला जाईल। यांना फक्त आणि फक्त आदिवासींच्या जमिनीची लुटमार करायची, आदिवासींचं शिक्षण संपवायचे, आदिवासींचं आरक्षण हळूहळू संपवायचे। आज खरंच सांगतो, आज पुण्यामध्ये आंदोलन चालू आहे, अमरावती नागपूर सगळीकडे आंदोलन चालू आहे, परंतु एकही आदिवासींचा आमदार, एकही खासदार 9-10 दिवस झाले विनोद निकोले आमदार सोडला तर एकही आमदार खासदारांनी शासनाला पत्र केलं। हे कोणाला घाबरतात, कशाला घाबरतात? याचा जाब तुम्ही आमदार खासदारांना विचारला पाहिजे। आज आदिवासी समाजामध्ये बोगस घुसखोरीचा सुळसुळाट झालेला आहे। हा कोणामुळे झालेला आहे? आपलेच आमदार खासदार बोगस आदिवासींना तिकीट देतात, बोगसांना घुसवण्याचं कारस्थान करतात आणि आपण आज केसेस लढतोय। काल दिल्लीला याच्यासाठी होतो, कारण किरण राजवाडे नावाचा बोगस आदिवासी, त्याची केस सुप्रीम कोर्टामध्ये टाकली आपण। आता 2 दिवसापूर्वी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये एसीपी दाखल करण्यासाठी परवानगी दिली, त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये ती केस चालली पाहिजे आणि टिकली पाहिजे आणि त्यांचा तिथे नायनाट झाला पाहिजे बोगसांचा, आणि तरच पुन्हा राज्यात आदिवासींना न्याय मिळेल, बोगसांचा नायनाट होईल। त्यासाठी धावपळ करतोय आपण, प्रयत्न करतोय आणि आपलेच गद्दार आमदार त्यांना तिकीट देतात। ही परिस्थिती आहे समाजामध्ये। आज शिक्षण हा आदिवासींचा केंद्रबिंदू आहे। आज मी पण एका गरीब घराण्यातून, छोट्या कुटुंबातून, चारी बाजूनी डोंगर, अशा डोंगराळ प्रदेशातून मी आलेलो आहे। जेव्हा मी 12वी नंतर नाशिकला शिक्षणासाठी आलो, तेव्हा माझाही वसतिगृह नंबर लागत नव्हता। मी अक्षरशः शिन्नरचे भरत कोकटे म्हणून त्यांची मेस होती आडगाव नाक्यावरती, त्या मेस मध्ये 6 महिने काम केलं, मुलांना वाढायचो आणि त्याच मेसवाल्याने माझा नंबर लावून दिलेला होता। आणि त्यानंतर वसतिगृहामध्ये राहत असताना ज्या समस्या भेडसावायच्या
त्या तुम्ही तात्काळ आवाज उठून सोडवायचं। आणि 2016 साली जसा माझा वसतिगृहाला नंबर लागत नव्हता तसा इतरांचा लागत नाही, त्यासाठी आपण सतत लढत राहिलो। नाशिक मध्ये बऱ्याच ठिकाणी वसतिगृह निर्माण केले, विद्यार्थी संख्या वाढवल्या, वाढीव वसतिगृह पण वाढवले, परंतु वसतिगृहाला कॅपॅसिटी असायची, अजूनही आहे, मर्यादा असती। परंतु 2016 साली तत्कालीन आदिवासी मंत्री विष्णू सवरा साहेब होते आणि मनीषा वर्मा मॅडम सेक्रेटरी होत्या। त्या काळामध्ये आदिवासी आयुक्तालयाला पहिला ग्रुप ठोकणारा हा लकी जाधव होता मध्ये बसून, आणि 15-16 दिवस बसून राहिलो आणि शेवटी त्या सरकारला झुकावं लागलं। आणि सेक्रेटरी सोडा नाशिकला आल्या मनीषा वर्मा, तेव्हा त्यांनी विचारलं काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, आम्हाला विचारू नका, तुम्ही काय करणार हे आम्हाला सांगा। तेव्हा त्यांना एकच सांगितलं, जर तुमच्याकडे वसतिगृहाची मर्यादा आहे, वसतिगृहाची मर्यादा वाढवा, वसतिगृहाची संख्या वाढवा, जर वाढवता येत नसेल त्या मुलांची जेवणासाठी, राहण्यासाठी शहराच्या ठिकाणी व्यवस्था करा, अशी काहीतरी योजना आणा। तेव्हा मनीषा वर्मा मॅडम, आदिवासी विकास मंत्री तत्कालीन विष्णू सवरा साहेब, ते आज नाही आपल्या निसर्गात विलीन झाले, परंतु त्यांनी आम्ही जेव्हा मीटिंग केली तिथं पंडित दीनदयाळ नावाची योजना फक्त आणि फक्त महाराष्ट्रात लागू झाली। 16 दिवस उपोषण केलं, त्यावेळेस माझ्यामुळे ती योजना लागू झाली, हे तुम्हाला माहित नाही। 60,000 पोरं पंडित दीनदयाळ योजनेचा लाभ घेतात, कारण वसतिगृहात ज्याचा नंबर लागत नाही त्याची राहण्याची, जेवणाची व्यवस्था व्हावी, यासाठी आपण लढा उभा करा, नक्कीच यश झाला। आणि हा GRA रद्द करायचा विषय आहे, ते वनवासी, मनवादी, जातीवादी या गेंड्याच्या कातडीच्या देवेंद्र फडणवीसांना माझं सांगणं आहे, मी पत्रव्यवहार पण केलेला आहे, करतोय माझ्या पद्धतीने, भलं मी आंदोलनात येत नसत, परंतु बरेच विद्यार्थ्यांसारखे आदिवासींचे विविध प्रश्न ते बी सोडावं लागतात, त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं। परंतु त्या देवेंद्र फडणवीसांनी तो GR मध्ये जेवढ्या मागण्या होती त्या सगळ्या दुरुस्त कराव्या, 11/11च्या शासन निर्णयानुसार पुन्हा त्याची अंमलबजावणी करा, यासाठी आपला पाठपुरावा चालू आहे। कारण 11/11चा जो शासन निर्णय तोच आदिवासींच्या हिताचा, तोच आदिवासी सक्षमीकरणाचा आणि विद्यार्थ्यांचा भविष्याचा GR आहे, आणि त्याची अंमलबजावणी पुन्हा व्हावी, यासाठी मी पत्रव्यवहार करतोय, केलेल्या पुन्हा सोमवारी करणार आहे। परंतु काम करत असताना ही संघटन ही शक्ती आहे, जर आपल्याला खरंच न्याय पाहिजे असं आपल्याला ते गट दूर केले पाहिजे, संघटना वाद दूर केला पाहिजे, व्यक्तिवाद दूर केला पाहिजे, मतभेद वेगळे केले पाहिजे, मनभेद वेगळे केले पाहिजे। फक्त आंदोलन करण्यासाठी आपण आलोय आणि लकी भाऊ जाधवची बदनामी करायची कोणातरी सुपारी घेऊन, हे अजिबात चालणार नाही। नंदुरबारून हे पोर आलेत, काय गरज आहे त्यांना, कोणासाठी आलेत, हे तुमच्यासाठी, माझ्यासाठी, समाजासाठी। हे आदिवासी समाजाचा भविष्य हा विद्यार्थी आहे, जर आदिवासी समाजाचं भविष्य टिकलं तर आदिवासी समाज टिकेल, ही धारणा या नंदुरबारच्या मुलांनी घेतली, नाशिक सारख्या ठिकाणी त्यांनी आंदोलन उभं केलं। ते प्रसाद ठेवल्या, आज खरं तुमचा आभार आहे मानतो मी, तुमच्या आंदोलनासह राज्यातला आदिवासी समाज आणि अखिल भारतीय आदिवासी परिषद तुमच्या सोबत आहे, सदैव राहील, शेवटच्या श्वासापर्यंत प्रामाणिकपणे मरणार तरी चालत, तर तुमच्या सोबतची साथ सोडणार नाही। परंतु माझ्यासारख्याची जर सुपारी घेणारे सुनील गायकवाड, प्रशांत गायकवाड, गावंडे सारखे अधिकाऱ्यांना माहिती अधिकार टाकून ब्लॅकमेलिंग करून पैसे कमवणार असे दलाल जर तुमच्या सोबत असतील तर तुमच्या सोबत कोणी येऊ शकत नाही। कारण मी पहिल्यापासून, लहानपणापासून काय हाल अपेक्षा बघितलेल्या आहेत त्या मला माहिती, मी कोणाला घाबरत नाही, मी समाजासाठी मरायला तयार झालेलो आहे, आणि मी शपथ घेतलेले, जेव्हा जेव्हा माझ्या समाजावरती अन्याय अत्याचार होईल तेव्हा तेव्हा त्या अन्याय अत्याचाराचा प्रतिकार करून माझ्या समाजाला न्याय देण्यासाठी मरण आलं तरी चालत, मी शरण जाणार नाही, ही शपथ घेतलेली आहे। त्यामुळं आता आम्ही 29-30 ला पुन्हा ऑगस्टला दिल्लीला मीटिंग आमची, नाशिक ते दिल्लीला, जसं राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली होती तसंच नाशिक पासून दिल्लीला नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एक मोठा लॉंग मार्च करणार आहे आम्ही, ती तयारी चालू आहे आमची, ते नियोजन चालू आहे, ते सोपं नाही। आता 29-30 ला देशातले प्रत्येक प्रमुख लोक दिल्लीला येणार आहेत, मीटिंग करणार आहे, कारण
आदिवासींच्या विविध समस्या जर सोडवायच्या तर दिल्लीच्या छाताडावरती बी बसवावं लागणार, तर हे महाराष्ट्र सरकार झुकेल. त्यामुळे माझ्या सर्व आंदोलनकर्त्यांना विनंती आहे, कोणावरती टीका टिप्पणी करायची नाही. जर कोणी येत नसल तर त्याची काहीतरी मजबुरी असेल, तो कुठेतरी असेल याचा विचार केला पाहिजे. जर जाग्यावरती असतो मी तर तेव्हाच आलो असतो. यांनी फक्त राजकारण करायचे, स्वतःची पोळी भाजवायची तुमच्या नावाखाली, हे अजिबात चालणार नाही. जर विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये घुसखोरी करून कोण चिरून टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना अजिबात सोडणार नाही. परंतु आपसात राजकारण केल्यापेक्षा आपण एकजुटीने एक ताकदीने या मनवाद्या जातीवाद्या छाताडावरती कसं बसू हे नियोजन केलं पाहिजे मतदारांना. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती आहे, आज ते सुदाम भाऊ, दत्ताभाऊ ठाकरे हे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता घरदार सोडून आज 9-10 दिवस अन्न पाणी सोडून त्यांनी आमरण उपोषण केलं. आज त्यांचा त्याग आहे, दत्ताभाऊ ठाकरेंचा, सुदाम भाऊ गोयेंचा. तो त्याग आपल्याला विसरायचा नाही, त्यांचा जो संघर्ष आहे तो विसरायचा नाही. त्यांनी दोघांनी एक समाजाला एक दिशा दाखवून दिली, दत्ताभाऊ ठाकरेंनी आणि सुदाम भाऊ गोयेंनी. दिशा आपल्याला पुढे न्यायची, त्या रस्त्याने आपल्याला चालायची. परंतु मी जाता जाता एकच सांगेल माझ्या सर्व बंडकऱ्यांना, माझ्या सर्व अध्यक्षांना, राघोजी भांगरे, राया ठाकर, नाग्या कातकरी, शमशेरसिंग पारधी, तांट्यावीर खाजा नाईक यांच्या, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, बिरसा मुंडा यांच्या विचारांच्या वारसदारांना, यांच्या विचार डोळ्यासमोर घेऊन तुम्ही जो लढा उभा केलेला आहे त्या सगळ्या बंडकऱ्यांना माझं आव्हान आहे, आपण संपूर्ण राज्यातल्या आदिवासींना एकत्र करू आणि वनवासी देवेंद्र फडणवीसच्या छाताडावरती बसू, त्याचा नरळीचा गोट घेऊन सर्व या सरकारला झुकवावं लागेल. सरकार एवढं सोपं नाही. त्या दिल्लीमध्ये गेलो होतो मी, त्या सीजेपीच्या आंदोलनाच्या दरम्यान ती परिस्थिती बघितली. त्या सरकारपेक्षा तिथल्या पोलिसांनीच खूप मोठे हाल केले. परंतु